दरवर्षी जे नुकसान होतं ते खरोखरच भरपूरच आहे, परंतु यावर्षी हे परतीच्या पानानं खूप मुसळधार पाऊस झाला। जवळपास किनोळा, सवना, दिवठाणा, सोमठाणा या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं पैनगंगेला एक महापूर आला आणि त्या महापुरामुळं इथली जवळपास 1000 हेक्टर शेती वाहून गेली। तोंडात आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावून गेलेला आहे। तरी शासनानं त्या गोडबोले दरवाजाकडे विशेष लक्ष देऊन ते 80 गेट स्वयंचलित आहे ते नेहमी उघडे ठेवावे, जेणेकरून आमचं इतकं अतोनात नुकसान होणार नाही। आणि जोपर्यंत आम्हाला शासनाकडून भरीव मदत भेटत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे। शेतकऱ्याचा तोंडात आलेला घास हा हिरावून गेलेला आहे आणि यावर्षी खरोखरच खूप संकट शेतकऱ्यावर आहे। शेतकऱ्याला असं वाटतं की या नदीतच आत्महत्या करावी आणि आपलं जी अंत्ययात्रा संपवावी। शासनाकडे ही नम्र विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला मदत द्यावी। मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळालेली नाही आहे। मागच्या वर्षीसुद्धा महापूर गेलेले आहे, तरी शासनानं आपले वाढदिवस साजरे न करता, आपली जेट सुरक्षा कमी करता विशेष लक्ष शेतकऱ्याकडे द्यावं, जेणेकरून शेतकरी समृद्ध आणि सुखी होईल।